तर मग पण सर सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनामधून जर पाहिलं तर बिहेवियरल फायनान्स इतकं महत्त्वाचं का ठरतं मग? सो असं असतं की सामान्य गुंतवणूकदारांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला हे जाणवतं की त्यांना वेळ कमी असतो, कुठलाही डिसिजन मेकिंग करताना वेळ कमी. आणि आम्ही असं बघितलेलं आहे की अलॉंग विथ नॉलेज टेम्परामेंट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू फायनान्शियल डिसिजन मेकिंग. हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बेंजामिन ग्राहमनी असं म्हटलेलं आहे की माणसाचा म्हणजे गुंतवणूकदारांचा सर्वात मोठा शत्रू हा स्वतः ते गुंतवणूकदारच असतात असं म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे बिहेवियरल फायनान्सचा जेव्हा आपण अभ्यास करू किंवा त्यातले बायसेस आता यापुढे आपण बघू, त्याच्यानंतर आपल्याला जाणवत राहील की कुठे कुठे आपल्या चुका होतात आणि कुठे कुठे आपण त्या चुका टाळू शकतो.